नमस्कार मैत्रिणींनो, ओनली स्टिचिंग चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज मी तुम्हाला एवढी यूजफुल व्हिडिओ दाखवणार आहे ना की कमी कपड्यामध्ये आपला हा स्लिंग पाऊच कसा तयार होतो ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे। जर तुम्ही टेलर असाल, तुम्ही तुमचे स्वतःचे ड्रेस घरी शिवत असाल तर हा बघा, हा व्हिडिओ आहे ना तुमच्यासाठी खूप यूजफुल ठरणार आहे। हा मी आहे ना एक कुर्ता शिवला होता या कपड्याचा आणि त्या कपड्यामध्ये असे छोटे छोटे तुकडे उरलेले होते। तर आता काय करावं, तर मी मॅचिंग म्हणून हा एक स्लिंग पाऊच तयार केलेला आहे। व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला खूप आवडेल आणि अगदी सोप्या पद्धतीने मी इथे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। माझ्याकडे 16 इंच लांबीला असा एक फॅब्रिक होता उरलेला, तर मी काय केलं, याचे 2 पार्ट केलेले आहेत। 8-8 इंचावरती याला मार्किंग करून याचे 2 भाग कटिंग करून घेतलेले आहेत। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा मैत्रिणींनो, जर आपला हा प्रिंटेड कपडा असेल ना, फॅब्रिक जर आपला प्रिंटेड असेल ना, तर म्हणजे डिझाईन त्याची बघून तुम्ही पाऊच वगैरे जे काही तुम्ही स्टिच करत असाल, ड्रेस स्टिच करत असाल, तर त्याची डिझाईन उलटी सुलटी सगळं बघून तुम्ही पाऊच शिवा। आता माझे इथे बघा, ह्याच्यामध्ये जे डिझाईन दिलेली आहे ती असं सरळ दिलेली आहे। वरच्या साईडने असं म्हणजे असे षटकोना टाईप असं शंकरपाळी टाईप अशी डिझाईन दिलेली आहे। तर ती मी अशी वरच्या साईडला असं लांबीला घेतलेली आहे। तर आता आपण इथे 8-8 इंचावरती अशी कटिंग करून घेतलेला आहे हा कपडा। मैत्रिणींनो, हा आपल्या ड्रेसमधला उरलेला फॅब्रिक आहे, त्याच्यामुळे माझा हा जो झालेला आहे ना कटिंग, तो 8-8 इंचावर झालेला आहे। पण माझ्याकडे कपडा कमी असल्यामुळे हा 8 इंचावरती कटिंग केला आहे। पण आपण जेव्हा झीप लावतो ना, ते आपण 1.5 इंचावर कटिंग करून लावतो ना, तर आपण ह्याच्यामध्ये 1.5 इंच मायनस केलेलं ऑलरेडी आहे, कारण कपड्याचे छोटे छोटे तुकडे उरलेले होते ना। तर मग 1.5 इंचाची पट्टी मी ऑलरेडी कटिंग करून घेतलेली आहे। याच्यामधून आपल्याला 1.5 इंचाची पट्टी मायनस करायची नाही आहे मैत्रिणींनो, ते तुम्हाला पुढे समजेलच। आता इथे मी काय घेतलेलं आहे बघा, फॉर्म शीट घेतलेला आहे आणि आपला मेन फॅब्रिक त्याच्यामध्ये त्याला कटिंग करून घेत आहे। पूर्ण चारी बाजून त्याला व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे। असे दोन्ही बॅक साईड आणि फ्रंट साईडचे हे मी कटिंग करून घेतलेले आहे। त्याच्यानंतर मी तुम्हाला बोलली ना, 1.5 इंचाची पट्टी माझी म्हणजे तुकडे तुकडे होते, त्याच्यामुळे ही 1.5 इंचाची पट्टी मी ऑलरेडी अगोदर कटिंग करून घेतलेली होती। आपण जे 8 इंचाचं मेजरमेंट घेतलं आहे त्याच्यामधून ही पट्टी कटिंग नाही करायची आहे, हे ऑलरेडी दुसरी मी पट्टी कटिंग केलेली आहे, याला आपण जीप अटॅच करणार आहोत। तर अशा पद्धतीने मी इथे ती 1.5 इंचाची दोन्ही साईडची पट्टी कटिंग करून घेतलेली आहे, बॅक आणि फ्रंट साईडची। त्याच्यानंतर आपण इथे अस्तर कटिंग करून घेत आहोत, ते पण अस्तर कटिंग करून घेतलेलं आहे मी बॅक आणि फ्रंट साईडचं। अशा पद्धतीने त्याला पूर्ण कटिंग करून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर हे बघा, फॉर्म शीट ठेवून पण मी 1.5 इंचाची पट्टी आहे, त्याचा पण अस्तर मी इथे कटिंग करून घेतलेलं आहे। मैत्रिणीनं कटिंग करून घेतलं ना की आपल्याला मशीनवर एकदा बसलं ना की स्टिचिंग करायला एकदम सोपं पडतो। त्याच्यानंतर मी इथे मेन फॅब्रिक, अस्तर आणि मध्ये नॉन-वन ठेवून त्याला क्विल्टिंग करून घेत आहे। क्विल्टिंग एकदम छान करायची, कारण क्विल्टिंग केल्यामुळे काय होतं माहिती आहे का, फिनिशिंग वगैरे एकदम आपल्या पाऊचला, स्लिंग बॅगेला वगैरे छान येते। आणि आपला हा जो हे आतमध्ये फॉर्म शीट आहे ना, तो 4 mm चा आहे, त्याच्यामुळे आपले हे जे पाऊच होणार ना, त्याची थिकनेस एकदम छान असणार आहे। अशा पद्धतीने मी इथे सगळं क्विल्टिंग करून घेतलेली, जे 1.5 इंचाची पट्टी कट केलेली होती ती पण इथे मी क्विल्टिंग करून घेतलेली आहे। दोन्ही पण आपल्याला अशा पद्धतीने क्विल्टिंग करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपले दोन्ही पीस बॅक आणि फ्रंट साईडचे क्विल्टिंग करून झालेले आहे। आता आपण जो 8 इंचाचा जो पीस क्विल्टिंग केलेला होता त्याच्या इथे आपण 1.5 इंचावर मार्क करून त्याचं आपण कटिंग करून घ्यायचं आहे। जसं व्हिडिओ दाखवलं आहे ना मैत्रिणीनं, तशा पद्धतीने इथे कटिंग करायचं। बॅक आणि फ्रंट साईडला पुन्हा एकदा 1.5 इंचावर असं मार्किंग करून कटिंग करून घेतलेलं आहे। आता इथे आपल्याला काय करायचं आहे, फ्रंट साईडची पहिला झीप अटॅच करून घ्यायची। तर त्याच्यासाठी काय केलेलं आहे, मी इथे एक झीप कटिंग करून घेतलेली आहे। आता त्या झीपला फिनिशिंग देण्यासाठी मी दोन्ही साईडून एक हे करत आहे डिझाईनसाठी, म्हणजे छान दिसावं, लुक छान यावं म्हणून मी दोन्ही साईडून कपडा स्टिच करून घेतलेला आहे। जसं व्हिडिओ दाखवला आहे तशा पद्धतीने दोन्ही साईडून कपडा स्टिच करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला झीप सरळवर सरळ ठेवायची आहे आणि उलट्या बाजूने त्याला शिलाई मारून दाबटीप देऊन घ्यायची आहे। अशा पद्धतीने ते मी दाबटीप देऊन घेतलेली आहे, बघा किती छान वाटते। त्याच्यानंतर जो 1.5 इंचाची पट्टी आपण कटिंग करून घेतलेली होती ते त्याच्यावर ठेवायची आहे आणि मग त्याच्यावरती तिला परत आपण सरळवर सरळ ठेवून स्टिच करून घ्यायचं आहे। आणि मग पुन्हा आपण एकदा त्याला काय करायचं आहे, दाबटीप देऊन घ्यायची आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यावरती दुसरी झीप ठेवून सरळवर सरळ झीप ठेवायची आहे आणि त्याच्यावरती अस्तर ठेवून त्याला स्टिच करून घ्यायचं आहे। इथे मी स्टिच करून घेतलेलं आहे अस्तर आणि त्याला पलटी करून घ्यायचं आहे, जेणेकरून काय होतं, आपले रफ पॅचेस ह्याच्यामध्ये झाकले जातात आणि आपला दुसरा पॉकेट तयार होतो। पद्धतीने पलटी करून बघा ते आतमध्ये गेले, म्हणजे आपले जे धागे दोरे आहेत ते काही दिसणार नाही। अशा पद्धतीने फिनिशिंग छान येते। दाबटीप देऊन घेतले, त्याच्यानंतर मी इथे पुन्हा तिन्ही बाजूने स्टिच करून घेत आहे। आपण रनर वगैरे ओढून घेतलेलं होतं अगोदरच। आता आपण इथे अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे। पाऊच एवढा सुंदर होतो ना मैत्रिणीनं की बस रे बस। आता जो एक्स्ट्राचा कापड आहे तो मी इथे कट करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला पुन्हा एकदा जी 1.5 इंचाची पट्टी होती जी अगोदर आपण क्विल्टिंग करून ठेवलेली होती ती त्याच्यावर ठेवायची आहे। त्याला पण दाबटीप देऊन घ्यायची। मी इथे दाबटीप देऊन घेतलेले आहे।
आता जे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते आपण इथे कट करून घेऊयात. मैत्रिणीनं व्हिडिओ ही पूर्ण बघा, तुम्हाला तुमच्यासाठी खूप युजफुल ठरणार आहे आजची व्हिडिओ ही. आता आपण पुन्हा एकदा वरती झीप अटॅच करून घ्यायची आहे. हा पॉकेट जो आहे ना हा 3 झिपरचा आहे. आता इथे मी काय केलेलं आहे, पहिला आपण झीप अटॅच करून घेतली, नंतर त्याला दाबटीप देऊन घेतलेली आहे. आता इथे आपल्याला बेल्ट अटॅच करायचा आहे. तर मी इथे 54 इंचचा बेल्ट कटिंग करून घेतलेला आहे. रेडीमेड बेल्ट आहे, तुम्ही फॅब्रिकचाही यूज करू शकता बेल्ट बनवून, पण मी इथे रेडीमेड घेतलेला आहे. इथे हा आहे 54 इंचाचा. आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये उलटा दिसत असेल, पण हा 54 इंचाचा आहे करेक्ट. तर तिथे मी काय केलेलं आहे, बॅक साईडला 1-1 इंचावर मार्किंग करून घेतलेले आहे. मैत्रिणींना तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली, तुम्ही थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की ही व्हिडिओ नक्की कशावर आहे ती. तर आज माझ्याकडनं एवढी मोठी चूक झाली आहे ना, की मी इथे 3 झिपरचा पॉकेट बोलून मी इथे 4 झिपरची पॉकेटची कटिंग केली. म्हणजे मी फ्रंट साईडलाच फक्त 1.5 इंचावरती कटिंग करायला होतं, ते मी बॅक साईडला पण 1.5 इंचावरती कटिंग केलं आणि इथे सगळं माझं नुकसान झालं. पण ह्या नुकसानावरती पण मी एक उपाय काढला. मी इथे बेल्ट अटॅच करून घेतलं. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळेल, पुढे बघा पूर्ण. आता इथे मी काय केलं आहे, बेल्ट 1-1 इंचावरती आपण स्टिच करून घेतलेले आहे. त्यानंतर फ्रंट फॅब्रिक घेऊन आपण सरळवर सरळ ही झिप ठेवून त्याला स्टिच करून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, तुमच्याकडनं पण अशा चुका होत असेल ना, तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा की माझी ही चूक मी कशी दुरुस्त केली. आता मी इथे आयडिया काय केली आहे माहिती आहे का, ही झीप अटॅच करून घेतली. आता याला मी 4 झिपरचं पॉकेट समजून मी 1.5 इंचावरती कटिंग केली बॅक साईडचं, पण त्याचा वापर केला नाही मी. 1.5 इंचाची पट्टी जी होती ती कटिंग केली नाही, कारण का मग अजून एक पॉकेट बनवायला लागला असता आणि माझ्याकडे वेळ फार कमी होता, कारण मला हा ड्रेस घालून जायचं होता आणि हा पॉकेट पण त्याच्यावरती वेअर करायचा होता. तर मग मी काय केलं, 3 झिपर पॉकेट इथे रेडी केला आणि आपला हा बेल्ट वगैरे रेडी झाला. आता मी इथे आयडिया काय केली माहिती का, दुरुस्त काय केलं, बॅक साईड आपला थोडासा कमी पडला, म्हणजे आपल्याला पूर्ण तर सरळ पाहिजे होतं ना, वरती झीप आली पाहिजे होती ना आपली. तर इथे झीप माझी काय झालं माहिती आहे, मी पहिला इथे काय केलं, सर्वप्रथम रनर ओवून घेतला, कारण रनर ओवायचा राहिला होता, त्याच्यामुळे मी इथे रनर ओवून घेतला. आणि नंतर काय केलं, बेल्ट आपला असा फोल्ड करून घ्यायचा, म्हणजे आपण शिलाई मारताना मध्ये आपल्या येऊ नये म्हणून मी बेल्ट इथे फोल्ड करून घेतला. त्यानंतर काय केलं, बॅक साईडचा जो कपडा होता तो कमी पडत होता ना, तर कारण आपण 1.5 इंचाची ऑलरेडी बॅक साईडची पट्टी कट केलेली होती, पण ती आता मी त्याला अटॅच केली नव्हती. मग मी काय आयडिया केली, जी आपण आपली जी झीप असते ना मेन झीपवरची, ती मेन झीपवरची मी काय केलं, थोडी खाली घेतली, म्हणजे फ्रंट साईडला थोडी खाली घेतली आणि आपला वरती जो झीप येते ना तिथे मी काय केलं, फक्त फॅब्रिकच ठेवला. आता तुम्हाला मी ओपन केल्यावर म्हणजे पलटी मारला ना, आपला पूर्ण पॉकेट रेडी झाल्यानंतर तुम्हाला दिसेल मी तिथे काय आयडिया वापरली आणि कशा पद्धतीने पॉकेट हा रेडी केलेला आहे. सर्व पूर्ण व्हिडिओ बघा, पुढे पण तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने मी इथे पॉकेट हा स्टिच केलेला आहे. आता मी इथे काय केलं आहे, चारी बाजूने पूर्ण आपलं तिन्ही बाजूने स्टिचिंग करून घेतलेलं आहे पॉकेट. इथे स्टिचिंग करून झालेलं आहे. एक्स्ट्राचा जो फॅब्रिक आहे तो इथे कट करून घ्यायचा आहे. इथे कट करून घेतलेला आहे आणि थोडेसे जो दोन्ही साईडचे कोने असतात ना ते पण थोडे कट करून घ्यायचे. इथे मी 1.5 इंचाची पट्टी कट करून घेतलेली आहे, त्याला जॉईन करून घेतलेलं आहे आणि आपल्याला ही पायपिंगसाठी यूज करायची आहे, म्हणजे फिनिशिंग चांगली येते. आता इथे मी पायपिंगसाठी पट्टी अटॅच करून घेते. पूर्ण पट्टी इथे अटॅच करून घ्यायची आहे. मैत्रिणीने व्हिडिओ जर तुम्हाला यूजफुल वाटली तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकनच्या बटनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला मी जे काही व्हिडिओ शिकवत आहे, जे काही व्हिडिओ दाखवत आहेत त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला सर्व मिळून जातील. अशा पद्धतीने इथे आपला हा पॉकेट रेडी झालेला आहे, पायपिंग वगैरे फिनिशिंग झाली आहे. आता तुम्हाला मी दाखवते की मी इथे काय केली आयडिया. आता आपण पहिला पॉकेट हा सरळ करून घेऊयात. इथे मी पॉकेट सरळ करून घेतलेला आहे आणि जी आपली वरच्या साईडला जी झीप येणार होती ना ती पाठच्या साईडला गेली आणि वरच्या साईडला हा मेन फॅब्रिक आला. बघा दिसते तुम्हाला, आपली चेन जी 3 झिपरचं पॉकेट बोललेली होती ना ती झीप पाठी गेली थोडीशी आणि आपला जो मेन फॅब्रिक आहे ना तो वरती आला. बघा किती छान दिसतंय ना, म्हणजे आपली वरती जी झीप येते ना थर्डवाली ती झीप मागे गेली. बघा मागचा पॉकेट हा झाला आणि आपली पुढे 2 पॉकेट रेडी झाले. अशा पद्धतीने या चुकीवर आपल्याला सोल्युशन मिळालं. आणि तुम्हाला जर हा सोल्युशन आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला कशी वाटली ही व्हिडिओ आजची ती पण मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.